तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहे खेकडे पकडण्यासाठी आणि मित्रांनो आज आम्ही पिंजऱ्याने खेकडे पकडणार आहोत। तर बघू शकता मित्रांनो, नदीला आता पाणी आलेलं आहे आणि हे मित्रांनो वाहतं पाणी आहे। तर वाहते पाण्यामध्ये आज आम्ही पिंजऱ्याने खेकडे पकडणार आहोत आणि वाहत्या पाण्यामध्ये कसे खेकडे पकडतात तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर येथे बघू शकता मित्रांनो, आता आम्ही बरण्या घेऊन आलेले आहे। तर मित्रांनो, ह्या प्लास्टिकच्या बरण्या आम्ही बनवलेल्या आहेत। तर याचे आम्ही पिंजरे बनवलेले आहेत प्लास्टिकच्या बरण्यांचे आणि याच्यामध्ये मित्रांनो कसे खेकडे जातात तर आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पहा। तर हे पिंजरे मित्रांनो कसे लावावे लागतात तर आता आम्ही लगेच येथे सुरुवात करणार आहोत। आणि याला मित्रांनो आम्ही आणलेला आहे माशांचा चारा। तर बघू शकता मोठाले मासे आणलेले आहेत आणि हे मासे आता या पिंजऱ्यामध्ये आम्ही लावणार आहोत। तर बघू शकता मोठाले मासे आम्ही आता पिंजऱ्यामध्ये लावणार आहोत। तर हा थोडा ठेचून लावायचा आहे म्हणजे खेकड्यांना चांगला वास जाईल। तर बघू शकता मित्रांनो, आम्ही अशा प्रकारे पिंजरे बनवलेले आहेत। मित्रांनो, पिंजऱ्याचे तसे वेगवेगळे प्रकार असतात। तर यामध्ये तारेचा पण पिंजरा असतो आणि तारेचे पण पिंजरे आमच्याकडे आहेत। तर आज आम्ही फक्त प्लास्टिकच्याच पिंजऱ्याने खेकडे पकडणार आहोत। तर हे मासे मित्रांनो आपल्याला तारेने बांधून ठेवावे लागतात किंवा आपण यामध्ये दोरीने सुद्धा बांधू शकतो। तर आम्ही तारेने बांधून घेणार आहोत आणि मित्रांनो यावरती थोडं जाळ टाकलं तरी सुद्धा चालते। जाळ्याने बांधून घ्यायचे हे मासे, जर बारीक मासे असतील तर जाळ्याने बांधून घ्यायचे। तर आता हा मासा पिंजऱ्यामध्ये बांधून टाकायचा आहे। तर बघू शकता इकडे खालच्या बाजूने त्याला बांधण्यासाठी आम्ही छिद्र पाडलेले आहेत। आणि मित्रांनो या पिंजऱ्याला दोरी पण लागते आपल्याला बांधून टाकायला, कारण वाहत्या पाण्यामध्ये हे पिंजरे जाण्याची शक्यता असते। तर आता अशा प्रकारे चारा लावून झालेला आहे आणि मित्रांनो बघू शकता हे आहे त्याचं खेकडे जाण्याचं झाकण। तर आता हे झाकण फिट्ट लावून घ्यायचं आहे। तर मित्रांनो येथून बघू शकता, तर येथून खेकडे आतमध्ये जातात आणि मित्रांनो एकदा खेकडे आतमध्ये गेले की त्यांना परत बाहेर येताच येत नाही। आणि आता दुसऱ्या पण पिंजऱ्यामध्ये चारा लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, नदीला तसं बरंच पाणी आहे आता। तर चला मित्रांनो, आमचा आता चारा लावून झालेला आहे। तर आता येथेच आम्ही पिंजरे मांडणार आहोत। तर इकडे पुढे जायचं आहे मांडण्यासाठी। तर आम्ही आता निघालेलो आहे पिंजरे लावण्यासाठी। तर इकडे पुढे चाललेलं आहे आता। तर चला आता इकडे निघालेलो आहे आम्ही पिंजरे लावायला। तर बघू शकता इकडे एक पिंजरा लावायचा आहे।
तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे आम्ही आता इथे पिंजरा लावून घेणार आहोत. तर इथे तसं बरंच खोल पाणी आहे. कसं आहे मित्रांनो, खोल पाण्यामध्येच खेकडे राहतात. तर आता येथे एक पिंजरा लावून झालेला आहे आणि जी दोरी राहते तर ती आता फिट्ट बांधून घ्यायची आहे. कसं आहे मित्रांनो, पाणी वाहत असल्यामुळे पिंजरा जाण्याची शक्यता असते, तर त्यामुळे ही दोरी बांधून घ्यावी लागते. तर आता एक पिंजरा लावून झालेला आहे तिकडे मागे आणि आता इथे दुसरा लावायचा आहे. तर येथे आम्ही आता दुसरा पिंजरा लावून घेणार आहोत. तर मित्रांनो, हे पिंजरे आम्ही आता सकाळी काढायला येणार आहोत. तर आता संध्याकाळची वेळ आहे. तर आता आमचा हा शेवटचा पिंजरा राहिलेला आहे आणि तो आता येथे लावायचा आहे. तर वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही हे पिंजरे लावलेले आहेत आता. तर येथे आता शेवटचा पिंजरा लावून घेऊ. तर अशा प्रकारे मित्रांनो, आमचे आता सगळे पिंजरे लावून झालेले आहेत आणि हे पिंजरे आम्ही आता सकाळची काढण्यासाठी येणार आहोत. तर आपण आता सकाळी पाहू किती खेकडे जातात पिंजऱ्यामध्ये ते. मित्रांनो, तुम्हाला जर पिंजरे बनवण्याचा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर या चॅनलवरती आम्ही हे पिंजरे कसे बनवलेले आहेत तर हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर नक्की तुम्ही चॅनलवरती जाऊन तर हा व्हिडिओ नक्कीच पहा की हे पिंजरे आम्ही कसे बनवतो ते. तर चला मित्रांनो, आपण आता सकाळी येऊ पिंजरे काढण्यासाठी. चला तर मित्रांनो, आता झालेले हे सकाळ आणि आता आम्ही सकाळी आलेले हे पिंजरे काढण्यासाठी. तर आता पाहणार आहोत की पिंजऱ्यामध्ये किती खेकडे गेलेले आहेत. तर बघू शकता इथे आपण पिंजरा लावलेला आहे काल संध्याकाळी. आणि मित्रांनो, आता थोडंसं पाणी पण कमी झालेलं आहे. तर मित्रांनो, या पिंजऱ्यामध्ये पण खेकडे गेलेले आहेत. तर आता येथे लावलेला होता दुसरा पिंजरा. तर आता हा दुसरा पिंजरा इथून काढायचा आहे. तर आता या पिंजऱ्यामध्ये पण पाहू किती खेकडे गेलेले आहेत ते. तर बघू शकता या पिंजऱ्यामध्ये पण खेकडे गेलेले आहेत.
तर ह्या 2 पिंजऱ्यांमध्ये मित्रांनो तसे चांगले खेकडे गेलेले आहेत आणि अजून पण एक राहिलेला आहे काढायचा. तर तो पण आम्ही काढून घेणार आहोत आता. तर तो इकडे लावलेला होता. तर आता येथे राहिलेला शेवटचा पिंजरा काढायचा. तर याच्यामध्ये पण गेलेले आहेत, परंतु याच्यामध्ये थोडे कमी खेकडे गेलेले आहेत. तर आता आमचे सगळे पिंजरे काढून झालेले आहेत. तर आता हे खेकडे एका टोकरीमध्ये ओतून दाखवणार आहोत तुम्हाला. तर बघू शकता एका पिंजऱ्यामध्ये एवढे खेकडे गेलेले आहेत. तसे मित्रांनो बरेच खेकडे गेलेले आहेत. तर बघू शकता दोन्ही पिंजरे मिळून एवढे खेकडे गेलेले आहेत आणि अजून एक राहिलेला आहे, पण त्यामधले का आम्ही ओतणार नाही. खूप आणि मोठाले पण आहेत. बघू शकता खूप मोठाले खेकडे तसे या पिंजऱ्यामध्ये जातात. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही पिंजऱ्यामध्ये खेकडे आज पकडलेले आहेत. आणि तसे मित्रांनो आज आम्हाला बरेच खेकडे सापडलेले आहेत पिंजऱ्यामध्ये. कसं आहे मित्रांनो, पाणी जर गुढूळ असेल तर त्यामध्ये खेकडे हे पिंजऱ्यामध्ये चांगले जातात. आणि आम्ही काल संध्याकाळी लावून आज सकाळी काढलेले आहेत. आणि त्यामध्ये मित्रांनो माशाचा चारा लावल्यास खेकडे हे जास्त जातात. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्कीच करा. तर चला मित्रांनो पुन्हा भेटायचे एका नवीन व्हिडिओमध्ये.